आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये इंदापुरात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। मात्र नितेश राणेंना काही मराठा तरुणांनी आणि राजकीय संघटनांनी विरोध दर्शवला। नितेश राणे यांनी मराठा समाजाच्या विरोधात बोलू नये, नितेश राणेंची सभा मी उधळून लावू असा इशारा या मराठा आंदोलकांनी दिलाय। नितेश राणेंनी केलेल्या विधानाविरोधात मराठा आंदोलक आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। का नेमका तुम्ही नितेश राणेंच्या या मोर्चाला विरोध करताय? आमच्या मोर्चाला किंवा त्यांच्या मागणीला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही, पण नितेश राणे जे कोणाच्या तर सांगण्यावरून मराठा आरक्षण व जरांगे पाटील यांच्या विरोधात जे बेताल वक्तव्य करतात त्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध करणार आहोत। तुम्ही सभा उधळून लावण्याचा देखील इशारा दिलाय, नेमके काय कारण आहेत? म्हणून आता जरांगे पाटलांच्या विरुद्ध व मराठा समाजाच्या विरुद्ध कोणीही जरी बोलत असेल तर आम्ही मराठा समाज एका ताकदीने त्या माणसाचा निषेध करणार। पुढची काय भूमिका असणार आहे? आम्ही इंदापूरमध्ये आज नितेश राणे येणार आहेत आणि ते गडीचं कारण आहे, गडीवरील अतिक्रमण काढण्याचं, परंतु ते मराठा समाजाच्या विरोधात आणि जरांगे पाटील यांच्या विरोधात जे वक्तव्य करतात ते वक्तव्य त्यांनी करू नये, त्याच्याकरिताच आमचे मराठा बांधव इंदापूरमध्ये बहुसंख्येने उपस्थित राहून त्यांचा निषेध तर करणारच आहे, पण सभा पण उधळून लावू आम्ही। जर त्यांनी जरांगे पाटलाच्या विरोधात जर अशा वक्तव्य चालूच ठेवलं तर इंदापूरमध्येच नाही पण महाराष्ट्रात त्यांनी असं वक्तव्य करू नये, मराठा बांधवाचे मन दुखवू नयेत। आम्ही कुठल्या समाजाच्या विरोधात बोलत नाही आणि त्यांनी पण इंदापूरमध्ये समाजाचं तेढ निर्माण करू नये एवढीच आमची भूमिका आहे। पोलिसांकडून कुठल्या पद्धतीची नोटीस आलेली आहे का? पोलिसांनी नोटिसा देऊन आमचे 4 मराठा बांधव सकाळी 7:30 वाजल्यापासून स्थानबद्ध केले आहे आणि आम्हाला देखील या ठिकाणी अटक करण्यात त्यांचा प्रयत्न आहे, पण त्यांनी प्रशासनाची ताकद वापरावी आणि आम्ही आमचे मराठा समाज काय ते पण आम्ही त्यांना या माध्यमातून दाखवून देऊ। नितेश राणेंना तुम्ही काय नेमकं सांगू इच्छिता? नितेश राणेने त्यांच्या हिंदू मोर्चाला आमचा विरोध नाही, पण त्यांनी मराठा आरक्षण व जरांगे पाटलांच्या विरोधात बोलू नये एवढीच या निमित्तानं सांगतो। कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।